बॅक टू यूट्यूब चॅनल आणि तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता मी चाललो आहे शिर्डीला आणि की एकदम रँडम कळलं आम्हाला, म्हणजे कळलं पण नाही, इग्नोर करा, तोंडामध्ये चॉकलेट आहे, कळलं पण नाही की मी कधी जाणार आहे मला पण माहिती नव्हतं. पण अचानक ठरलं आणि दादा लोकांसोबत चाललो आहे मी आणि हॉटेलमध्ये थांबलो सध्या भिवंडीमध्ये. आता आम्ही खाल्लं आहे सध्या तरी, आता निघायची तयारी. तुम्हाला मी हा धाब्याचा म्हणजे व्ह्यू दाखवतो तुम्हाला. काय धाब्याचं नाव काय, करिश्मा धाबा म्हणून दाखवते तुम्ही बघा. पोरांसाठी आहे आणि ते म्हणजे धाबा टाईप पण आहे पुढे आणि ते AC चा पण रूम आहे, पण मस्त आहे, भारी आहे. आज फर्स्ट टाईम मराठीमध्ये ब्लॉग करते, पण ठीक आहे, आता जर्नी एन्जॉय करू. प्रत्येकाला मला भेटवणार नाही कारण की मी कॉन्फिडन्स कमी झाला आहे माझा, पण ठीक आहे. तुम्हाला जर्नी एन्जॉय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी काय नाही, मराठीमध्ये असं ब्लॉग होण्याचा प्रयत्न करतो आहे मी, कारण की पुढच्या चॅनल येणार तर मराठी चॅनल आहे, ठीक आहे. तर चला बघूया, आता भेटूया सीधा जर्नीमध्ये. चला एन्जॉय करू. कसं आहे माहिती आहे का, बडीशेप खाणं इम्पॉर्टंट आहे का जेवल्याच्या नंतर. काय होता का धाब्याचा व्ह्यू बघा, पूर्ण रस्त्याच्या बाजूला आहे. हे सगळे आमची गँग. हा छोटा पण जाऊ आता. चला समोर ओमनी आहे का, त्या वॅनवरून जाणार आम्ही आता. चला जाऊ आता, बसू गाडीमध्ये आणि जर्नी एन्जॉय करू. चले बाबू चल चल. हे बघा हा छोटा बाबू आमचा. चल चल चल. ही आमची गाडी कमी आणि हा आमचा मुक्कान पोस आणि आमचा बाबू. काय काय त्या सीटमध्ये आम्ही बसतो 3-4 जण. बघा हा पण बसतो आणि हा पण बसतो. चला बसू आता. चला आलो आहे आम्ही. कचरा काढला फक्त 5 मिनटं बाकी आणि ते आम्ही चाय वगैरे पिते. काका इकडे बसतात, ते तंबाखू मारतात, ते घाबरतात. आणि सध्या तरी आम्ही इथे फुल मचवतात, ते पूर्ण मचवून टाकू बघू लावलं गाण्यावर. पण मस्त मजा करतोय आम्ही आता सध्या. कचरा नंतर मग नंतर आम्ही शिर्डीला सीधा तुम्हाला भेटू. ओके त्याचं मस्त आम्ही बसणार आहे दारू प्यायला. असं काय नाही, टाइमपास. हा आमचा रूम आहे, मस्त कडक. आणि मी इथे आता आमचा मित्र आहे छोटा. आणि चालू यायचं फोन कॉलवर चालू यायचा. आणि आता आपण कुठे आलोय, आपण कुठे आलोय आता, आपण कुठे आलोय, कुठे आलोय आपण शिर्डीला आलोय ना. लास्ट तर जाऊ द्या, सध्या झाले आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता सीधा आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. बस लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी पुढचं दाखवतो तुम्हाला. बाकी जाऊ द्या सोडा. जसं की तुम्ही बघू शकतात की आमची ड्रेसिंग वगैरे झाली आहे आणि सध्या तरी आता सूर्य जर आवडतो आहे त्याला मी सलामी ठेवतो पहिला तरी. आणि नंतर मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता इथून चाललं मी मंदिरामध्ये. कॅप्चर होते नाही होते मला काहीच नाही माहिती, पण तरी पण तुम्हाला मी जेवढं होऊ शकतं तेवढं दाखवू शकतो. बघा तुम्ही. आणि खूप एन्जॉय केला रात्री आम्ही लोकांनी. म्हणजे जसं की तुम्ही बघितलं, इंट्रो शूट केल्यानंतर मग ढाब्यावर कोणी खाल्लं. नंतर मग रात्री थोडंफार ब्रेक वगैरे घेतला आम्ही लोकांनी. डायरेक्ट मग आम्ही आलो शिर्डीला. 5 वाजता आलो, 5-6 वाजता आलो. आणि काय प्लॅन असा होता पण नाही, म्हणजे असा नॉर्मल प्लॅन, पेपर्स वगैरे संपले आणि असाच दिवस चाललेले. तर मग अचानक माझ्या भयानक झाला प्लॅन आणि मग आलो आम्ही शिर्डीला. तर बाकी काय ना, बाबाची कृपा होती म्हणून आम्ही आलो. बस तुम्ही फक्त तुमची पण कृपा असू द्या माझ्यावरती, चॅनल चालू द्या माझं पण. आणि बाकी काय नाही, तुमच्यासाठी पण करेन मी पुढे जाऊन. नक्की असे विचार करून ठेवले आम्ही. तुम्ही करा माझ्यासाठी, बाकी नंतर पुढचं मी बघेल काय करायचं काय नाही करायचं. आणि सध्या तरी आता काय नाही, ओम साईराम बोलूया आणि भक्तिमाईने आपण सीधा साईधामाचं दर्शन करूया. तर चला जाऊया आता सीधा. तुम्हाला मी तुला रस्त्यामध्येच भेटतो. डायरेक्ट ठेवू आपण आता. चला निघू सीधा मंदिरामध्ये. मंदिर समोर 5 मिनटं वॉकिंगमध्ये. तर मंदिरात जाऊ सीधा आणि तुम्हाला पण दर्शन करतो. आपण माझ्यासोबत भेटतोय, आपण माझ्यासोबत स्टाईल मारतोय. मारू सगळे स्टाईल मारू. ओके हे इकडे ये भावा.
गाइस दर्शन हमारा एकदम कड़क हो गया है, तो मतलब मैं 5-10 मिनट तो मतलब मंदिर के साईं बाबा के सामने बैठा था, मतलब खड़ा था मैं। दर्शन हो गया, अलाउड नहीं था मतलब फ़ोन वगैरह, तो हम लोग ने फ़ोन वगैरह मतलब लेके नहीं गए। अभी फिलहाल हम लोग नाश्ता वगैरह करेंगे, उसके बाद फिर अगर उधर मैं जाता हूँ तो मैं वीडियो वगैरह निकल के दिखा दूँगा, नहीं तो फिर देखते फिर अभी आगे का प्लान भी है ना, उसकी वजह से चलो देखते क्या होता क्या नहीं होता, सांगते तुम्हाला चला। अभी हम लोग ये शिरडी की गलियों में। ओम साई राम। ओम साई राम। मैं 10वीं में आया था, तो अभी 10वी चालतो त्या टायमाला पण बाबांनी ह्या मतलब जो ड्रेसमध्ये आम्हाला म्हणजे दर्शन दिलं होतं तोच ड्रेसमध्ये यावर्षी पण मला दर्शन दिलं। 12वी झाली माझी आणि मला माहिती मी पास आहे आणि मी आता आलो आहे आणि त्याच रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं। ही खूप माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे आणि मागच्या टायमाला खूप स्ट्रगल होता, मागच्या टायमाला खूप म्हणजे हे होतं म्हणजे गर्दीमध्ये होतं। या टायमाला आम्ही खूप पटकन गेलो, म्हणजे खूप लवकरच गेलो, म्हणजे असं पण जास्त पण वेळ लागला नाही। माझ्यामध्ये दर्शन झालं, सगळं चांगलं झालं। सध्या आता आपण नाश्ता वगैरे करू आणि मी फक्त मयूर दादा थँक्यू बोलला, मंदारला थँक्यू बोलेन की मला शिर्डीला आणलं। माझं पण काही फिक्स नव्हतं, पण त्याच्यामुळे आज मी आलो शिर्डीला। थँक्यू मंदारदा। बाकी सगळं ठीक आहे ना? बोलो ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। मंदिरचं एक वरचं एक हे दिसतं आपला, काय बोलतात त्याला, मला पण नाही। ओम साईराम। ओम साईराम। ओम ओम साईराम। 2000 years later. माझं झाले खूप दिवस झाले शिर्डीला जाऊन आलो, 1 दिवस झाला आणि खूप छान वाटलं शिर्डीला जाऊन, म्हणजे मंदाराने घेऊन गेलं त्यासाठी मी थँक्यू बोलेन। आणि सध्या तर खूप साऱ्या गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये, खूप साऱ्या गोष्टी क्लिअरन्स झाल्या आयुष्यामध्ये आणि समोर बाबांची आरती चालू आहे आणि मी ते टेरेसवरती फिरतोय। आता किती वाजलेत? 6:15 वाजलेत। आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढची पण नवीन चॅनल ओपन होणार आहे आपलं मराठीमध्ये, त्याला टाईम आहे पण चांगलं होईल सगळं। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की समोर एक साईबाबाचं मंदिर आहे, एक्झॅक्ट समोर उभं आहे, तुम्हाला दाखवतो आणि असं वाटतं की साक्षात परमेश्वर दर्शन देतं मागून, तर खूप छान वाटतं मला। आणि बस तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला आणि माझा चॅनल असंच ग्रो होऊ द्या अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करा। आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि समोर आरती पण झाली, तुम्हाला ते पण दाखवून देतो की ते साईबाबाचं मंदिर, तुम्ही बघा हायवे आणि हा समोर मंदिर। ओम साईराम। गाईस मला असं वाटतं की साक्षात परमेश्वर दर्शन देतं मला असं वाटतंय, पण तरी पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आयुष्यात असंच हेच कमवायचं आयुष्यामध्ये, बाकी काहीच कमवायचं नाही।